मैत्रिणींनो, आपण हेनरी फ्युअलच्या व्यवस्थापनाची तत्व म्हणजे हेनरी फ्युअलच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत पाहत होतो. त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचे तत्वांचा सिद्धांताचे 9 मुद्दे आपण पाहिले होते. ते 9 मुद्दे 1-2 मिनिटामध्ये आढावा घेऊन आपण पुढे जातोय. त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं होतं कामाच्या विभागणीचे तत्व. हेनरी फ्युअलच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कामाचे छोटे छोटे विभाग करायचे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्याच्या आवडीनुसार, त्याच्या कुवतीनुसार आणि त्याच्या कौशल्यानुसार त्याची कामाची विभागणी करायची. हेनरी फ्युअल यांचं म्हणणं असं आहे की असं केल्यानंतर काम अधिक कार्यक्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने होऊन उत्पादनाची पातळी साधणे शक्य होते. दुसरं तत्व आहे अधिकार जबाबदारीचे तत्व. हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे की अधिकार आणि जबाबदारी ह्या एका नाण्याच्या 2 बाजू असल्या तरी एखाद्या व्यक्तीला एखादं काम करून घेण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर टाकली तर ते काम करून घेण्यासाठी लागणारे अधिकार जे आहेत ते काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी लागणारे अधिकार त्या व्यक्तीला देणं आवश्यक आहे. कारण जर काम झालं नाही तर आपण त्या व्यक्तीला जबाबदार धरतो. तसंच त्या व्यक्तीला हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्यासाठी जे काही अधिकार लागतात ते अधिकार त्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे, तिसऱ्या तत्वामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये शिस्त असणं अतिशय गरजेचं आहे. शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. शिस्त असेल तर कर्मचाऱ्यांमध्ये नियमांचं पालन केलं जातं. संघटनेची उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. म्हणून हेनरी फ्युअल हे म्हणतात की व्यवसाय संघटनेमध्ये जर शिस्त असेल तर कर्मचारी व्यवसाय संघटनेचा आदर आणि नियमांचं पालन करतात. म्हणून शिस्त सर्व स्तरावर आवश्यक आहे. वरिष्ठ स्तर असेल, मध्यम स्तर असेल अथवा कनिष्ठ स्तर असेल, सर्व स्तरांवर शिस्त असणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथं सिद्धांत आहे आदेशातील एकवाक्यता. हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना एकाच वरिष्ठांकडून आदेश दिले गेले पाहिजेत. ज्या वेळेला कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचं असेल त्यावेळेला संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष मिटवण्यास व सोडवण्यास मदत होते. मग गोंधळ टाळला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त वरिष्ठांनी आदेश दिला तर आदेशाचे पालन करावे कसे करावे न कळल्यामुळं कर्मचारी गोंधळून जाईल आणि कर्मचाऱ्यांचा चुकीचा दृष्टिकोन होऊन काम योग्य रीतीने पार पाडलं जाणार नाही. म्हणून हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना जेव्हा आदेश दिले जातील त्यावेळेला त्या आदेशामध्ये एकवाक्यता असणं गरजेचं आहे. जशी आदेशामध्ये एकवाक्यता हवी आहे तशीच निर्देशनामध्ये सुद्धा एकवाक्यता असणं गरजेचं आहे. कारण निर्देशनामध्ये एकवाक्यता याचा अर्थ एक प्रमुख आणि एक योजना प्रत्येक गटात एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ज्या वेळेला काम करून घ्यायचं असेल त्यावेळेला काम कशा पद्धतीने करायचं यासाठी एकच प्रमुख आणि एकच योजना असावी आणि एकाच योजनेच्या अंतर्गत एकाच व्यक्तीने सूचना द्याव्या, मार्गदर्शन करावं. त्यानंतर पुढचं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. हेनरी फ्युअल यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले गेले पाहिजे. नेहमी कर्मचाऱ्यांच्या हिताऐवजी संपूर्ण व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्याच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाचा विचार करावा. कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेच्या हिताचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूमध्ये वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची आहे, पण वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीला त्यांनी जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपण पुढचं पाहिलं होतं केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एका ठिकाणी एकवटणं. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणं किंवा अधिकाराचे केंद्रीकरण. काही संघटनांमध्ये अधिकार एकाच व्यक्तीकडे एकवटलेले असतात. कमी व्यक्तीच्या हातात अधिकार असतात. अशी परिस्थिती लहान संघटनांमध्ये असते. परंतु हेनरी फ्युअल यांचं म्हणणं आहे की जर संघटना मोठी असेल तर अधिकारांचे विकेंद्रीकरण पाहिजे. अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचं समतोल साधणे आवश्यक आहे.
हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. 8वं आपण पाहिलं होतं मोबदला तत्व. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणं तसेच संघटनेत दीर्घकाळासाठी टिकवणं असं या तत्वात अभिप्रेत आहे. मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यावर दिसून येतो. कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करत असताना कर्मचाऱ्याच्या अंगी असणारे कौशल्य, त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव, त्यांनी काम केलेला कार्यकाळ आणि राहणीमानाचा दर्जा, बाजारातील कल आणि शेवटी संघटनेचा नफा या सर्व गोष्टींचा विचार करून कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला गेला पाहिजे. पुढचं आहे अधिकार साखळीचे तत्व. साधारणपणे संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते आणि या संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास उपयोगी होतो. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की म्हणजे आपण पाहिलं होतं की अधिकार स्तरावर निर्णय घ्यायचा असेल तर विभाग प्रमुख, मग पर्यवेक्षक, मग पर्यवेक्षकाकडनं फोरमन, फोरमनकडनं कामगार, अशा प्रकारची एक साखळी असते. परंतु हेनरी फ्युएल यांचं म्हणणं आहे की याला गँग प्लँक म्हणजे जोडफळी म्हणतात, पण थेट संप्रेषणासाठी जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी असणे आवश्यक आहे. हेनरी फ्युएलचं म्हणणं आहे मोठी साखळी एखाद्या वेळेला व्यवसाय संघटनेमध्ये एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल, विचार करायचा असेल तर हा जो मोठा प्रकार आहे म्हणजे विभाग प्रमुख आहे, त्याच्यानंतर पर्यवेक्षक आहे, पर्यवेक्षकानंतर फोरमन आहे, फोरमन नंतर कामगार आहे, ही सर्व मोठी साखळी हे सर्व मोठ्या गोष्टी टाळायच्या असतील तर त्याला जोडफळी असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला डायरेक्ट वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटायचं असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटू शकतो, परंतु यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी असणं गरजेचं आहे. म्हणजे अधिकार साखळीच्या तत्वामध्ये उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तरापासून उच्च स्तर असा प्रकार असतो. परंतु इथं कसं आहे अधिकार साखळीमध्ये पहिल्यांदा पर्यवेक्षक असतात, मग फोरमन असतात, फोरमन नंतर म्हणजे वरिष्ठ अधिकारी असतात, वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर पर्यवेक्षक असतात, पर्यवेक्षकानंतर फोरमन असतात, फोरमन नंतर कामगार असतात. म्हणजे अशा प्रकारे समजा एखाद्या कामगाराची समस्या असेल तर तो फोरमनला सांगेल, फोरमन पर्यवेक्षकाला सांगेल, पर्यवेक्षक अधिकाऱ्याला सांगेल, अधिकारी पुन्हा वरती पोहोचवेल. म्हणजे अशा पद्धतीने ती समस्या सोडवली जाते. परंतु हेनरी फ्युएलचं म्हणणं असं आहे की एखाद्या फोरमनला डायरेक्ट वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटायचं असेल, त्याची समस्या सांगायची असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल तर तो डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला भेटू शकतो. त्याला जोडफळी असं म्हणतात. अर्थात या जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे. आता 10वं आपण पाहणार आहोत तत्व, त्याला म्हणतात सुव्यवस्थेचे तत्व. हेनरी फ्युएल यांचं म्हणणं असं आहे की सुव्यवस्था म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा निश्चित करणं, त्या जागेवरती वस्तू ठेवणं त्याला आधारित आहे. या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कर्मचारी व कामगाराचे साहित्य योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असले पाहिजे. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्व भौतिक व मानवी संसाधनाचा वापर योग्य वापर करण्यावर भर देतो. आपण पाहिलं होतं की व्यवसाय संघटनेमध्ये 2 प्रकारची संसाधनं असतात, एक भौतिक संसाधनं आणि दुसरी मानवी संसाधनं. हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की जे भौतिक संसाधनं आहेत आणि मानवी संसाधनं आहेत त्या प्रत्येक संसाधनासाठी योग्य जागा निश्चित असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट योग्य जागेवर असणं गरजेचं आहे. हे तत्व आधारित आहे. कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचं साहित्य योग्य त्यावेळी योग्य जागेवर असले पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य जागेवर योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली पाहिजे. म्हणजे योग्य जागेवर योग्य कर्मचारी बसला गेला पाहिजे. हे तत्व भौतिक आणि मानवी संसाधनाचा योग्य वापरावर भर देतो. हेनरी फ्युएलचं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये सुव्यवस्था असली पाहिजे. मग ती साहित्याबाबतची असली पाहिजे किंवा माणसाबाबतची. भौतिक संसाधनं असेल किंवा मानवी संसाधनं असतील, ही दोन्ही संसाधनं योग्य जागेवर योग्य ठिकाणी असणं याला सुव्यवस्थेचं तत्व असं म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे असं केलं तर भौतिक तत्व हे अशा करण्याने काय होतं तर भौतिक आणि मानवी संसाधन यांचा योग्य वापर करण्यावर भर दिला जातो. पुढचं आहे समान न्यायाचे तत्व. व्यवस्थापनाने आणि अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्व वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना
इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन हे काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करत आहेत यावर ठरवले पाहिजे. दोन वेगवेगळ्या विभागामध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळता येतात. आता संघटनेमध्ये समन्वयाचे तत्व, हेनरी फ्युएल यांचं असं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करत असताना, अधिकार सोपवत असताना, आर्थिक अटी ठरवत असताना कुठल्याही कामामध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवत असताना काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करतात यावर अवलंबून असलं पाहिजे. दोन वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीमध्ये शिकवणारे प्राध्यापक आहेत. तिन्ही फॅकल्टीमध्ये शिकवणारे प्राध्यापक, काम काय आहे त्यांचं? काम सेम आहे. काम काय आहे? शिकवणं. पण ते शिकवताना म्हणजे थोडक्यात काय की विभाग वेगवेगळे आहेत पण काम मात्र एकच आहे, पातळी मात्र एकच आहे. मग सगळ्यांचा पगार सेम आहे. हेनरी फ्युएल यांचं म्हणणं असं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देऊन त्यांना कामाचे विभाजन केले पाहिजे. कामाचे विभाजन मैत्रीपूर्ण वातावरणात करून त्यांच्यावर अधिकार सोपवले पाहिजे. आर्थिक अटी ठरवताना कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. म्हणजे कर्मचाऱ्यांना कामाचं वेतन ठरवत असताना कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता वेतन ठरवावे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेतन त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना योग्य ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते काम करत असलेल्या म्हणजे त्यांच्या कामावर अवलंबून ठेवलं आहे. थोडक्यात काय की कर्मचाऱ्यांमध्ये दोन वेगवेगळ्या विभागात समान प्रकारचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिलं पाहिजे. असं केल्याने संघटनेमध्ये होणारा वादविवाद टाळता येतो. म्हणजेच सर्वांना समानतेचं तत्व दिलं पाहिजे, समानतेने वागवलं पाहिजे, मैत्रीपूर्वक वागवलं पाहिजे आणि दोन वेगवेगळ्या विभागामध्ये सारख्या प्रकारचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र समान वेतन दिलं गेलं पाहिजे. यानंतर पुढचं तत्व आहे 12वं, कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांच्या सेवाकाळ सातत्याबद्दल स्थैर्य आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते. तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होतं. हेनरी फ्युएल यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व असं सांगतं. हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांचा सेवाकाळ सातत्याने स्थैर्य व सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन दिलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना संघटनेमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेता त्याच वेळेला त्यांना त्यांच्या कामाच्या सातत्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि सुरक्षिततेबद्दल त्यांना आधीच सांगून ठेवलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना व्यवसाय संघटनेमध्ये एक प्रकारे आपुलकीची भावना निर्माण होईल. त्यांना असुरक्षितता वाटणार नाही. त्यांना म्हणजे साध्या शब्दात मी तुम्हाला सांगते की एखाद्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेत असताना त्यांना हे सांगायचं की तुम्ही कामावर रुजू करून घेत असताना तुम्ही इथं परमनंट आहात, तुम्हाला इथून कुणीही काढणार नाही, पण तुमचं काम मात्र चांगलं पाहिजे. आता कर्मचाऱ्याच्या डोक्यात काय होतंय की व्यवसाय संघटना चांगली आहे, पगार चांगला आहे, काम माझं परमनंट आहे, मला काय करायचं आहे, काम चांगलं करायचं बस. आणि असुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. सुरक्षित वातावरण वाटतं, काम आपलं स्थिर आहे, मी परमनंट आहे, मी इथं व्यवस्थित आहे, सेफ आहे, मला माझं काम चांगलं केलं पाहिजे आणि मी माझी नोकरी टिकवून ठेवली पाहिजे. हे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होतं
म्हणून हेनरी फ्युएल असं म्हणतात की कार्यकाळाच्या स्थैर्याचा अभाव म्हणजे नोकरीतल्या कार्यकाळाच्या स्थैर्याचा अभाव नाही, नोकरीतल्या कार्यकाळाचं स्थैर्य हे म्हणजे हे नोकरीमध्ये त्यांना स्थिरता किंवा स्थैर्य आहे हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे, आपुलकीची भावना निर्माण केली पाहिजे, प्रेमाने त्यांना वागवलं पाहिजे. आणि असं जर केलं तर त्यांचा सेवाकाळ आणि सातत्य स्थिर राहील, कर्मचारी चांगलं काम करेल आणि नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण कमी होईल, असुरक्षितची भावना त्यांच्यामधली कमी होईल. त्यानंतर पुढचं आहे 13वं, पुढाकार घेण्याचे तत्त्व. हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे, पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनांवर विचार करण्याचे व त्यांच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापकाने या नवीन कल्पनावर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकाराचे स्वागत करावे. यामुळे संघटनेत निरोगी वातावरण राहण्यास मदत होते. हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की पुढाकार आणि नाविन्य हे एक असं काम आहे, म्हणजे नाविन्य मार्गाने काम करण्यास, स्वयंप्रेरणेने पुढे येण्यास कर्मचाऱ्यांना म्हणजे हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या नवीन कल्पना मांडण्यासाठी स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यांना पुढाकार घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांनी एखादी नवीन कल्पना मांडल्यानंतर त्या कल्पनेचा स्वीकार केला पाहिजे, त्या कल्पनेवर विचार केला पाहिजे, त्यांना कल्पना मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि असं जर दिलं तर व्यवस्थापकाने असं जर कर्मचाऱ्याला केलं तर नवीन कल्पनावर सखोल विचार केला जाईल, अशा कल्पनांचं स्वागत केलं जाईल आणि यामुळं संघटनेमध्ये निरोगी वातावरण राहील. म्हणजे हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना मांडण्यासाठी, नवीन सूचना करण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेऊन एखादं काम केलं पाहिजे, त्यांनी नवीन कल्पना सुचवल्या पाहिजेत. आणि जर कर्मचाऱ्यांनी विचार केला, सखोल विचार केला, एखादी नवीन कल्पना सुचवली, एखादी नवीन कल्पना मांडली, तर ती नवीन कल्पना त्याचा स्वीकार केला पाहिजे. असं जर केलं तर कर्मचारी अजून जास्त सखोल जाऊन विचार करून त्याच्यामध्ये आणखी चांगलं काय करता येईल याबाबत विचार करेल आणि त्यामुळं व्यवसाय संघटनेमध्ये निरोगी आणि हेल्दी वातावरण राहण्यास मदत होईल. त्यानंतर 14वं आहे संघभावनेचे तत्त्व, एकी हेच बळ. हेनरी फ्युएल यांनी सांघिक कृत्यावर भर दिला आहे. संघभावना म्हणजे एकी हेच बळ. आता कोणतीही संघटना चालवणे ही एक सांघिक कृती आहे आणि मानवी संसाधने ही मौल्यवान संपत्ती आहे. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील तर अडचणीवर लगेच मात करता येते. म्हणून संघटनेचे ध्येय सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांमध्ये संघभावनेची व समंजसपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. आता हेनरी फ्युएल यांचं असं म्हणणं आहे, एकी हेच बळ किंवा संघभावनेचं तत्त्व. त्यांनी सांगितलेलं आहे की सांघिक कृतीवर भर दिला आहे. संघभावना म्हणजे एकी हेच बळ आहे. कोणतीही संघटना चालवण्यासाठी सर्वांनी सांघिक कृतीने एकत्र राहिलं पाहिजे. सांघिक कृती आणि मानवी संसाधनं ही मौल्यवान संपत्ती आहे. एकत्र काम करणं आणि मानवांनी एकत्र येऊन काम करणं ही मौल्यवान संपत्ती आहे. आणि या संपत्तीचा जर विचार केला, एकीने काम केलं तर सर्व कर्मचारी एकत्र येतील, सर्व कर्मचारी एकत्र येऊन परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करतील आणि जर त्यांच्यामध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करतील आणि संघटनेचे ध्येय सहज साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे संघभावनेची आणि समाजाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. हेनरी फ्युएलचं असं म्हणणं आहे की हेनरी फ्युएल यांचं म्हणणं आहे की व्यवसाय संघटनेमध्ये एकत्र येऊन काम करणं, संघभावनेने काम करणं म्हणजेच एकी हेच बळ आहे. कोणती संघटना चालवणे ही एक सांघिक कृती आहे. मानवी संसाधनं आणि मौल्यवान संपत्ती आहे. म्हणजे कोणतीही व्यवसाय संघटना चालवणं ही एक सांघिक कृती आहे. एका संघाकडनं, सांघिक म्हणजे सगळ्यांनी मिळून काम केलेली एक कृती आहे त्याच्यामध्ये, आणि ती एक मानवी संसाधनाची मौल्यवान संपत्ती आहे. ही संपत्ती जी आहे ती कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतात. अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करत असतात आणि ते मात करून
व्यवसाय संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट जे आहेत ती ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांमध्ये संघभावनेची व संघभावनेची सामंजस्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. आता आपण जे पाहिलं संघभावनेचे तत्व किंवा पुढाकाराचे तत्व, आत्ता आपण म्हणजे आधीच्या लेक्चरच्या आधी आता आपण ही जी 4 तत्व पाहिलेली आहेत, अधिकार साखळीचे तत्व, सुव्यवस्थेचे तत्व, त्यानंतर आपण पुढचं पाहिलं 11वं समन्यायाचे तत्व, 12वं कार्यकाळाचं स्थैर्य आणि 13वं पुढाकाराचे तत्व आणि 14वं संघभावनेचे तत्व. ही 14 तत्व पाहिल्यानंतर हेनरी फ्युएल यांनी व्यवस्थापनाची जी 14 तत्व विकसित केलेली आहेत किंवा जी 14 तत्व लिहिलेली आहेत, ही 14 तत्व इथं संपली. यानंतर पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे FW टेलर. आता FW टेलर मी लगेच सुरू करत नाही, फक्त तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगते. जसं आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, व्यवस्थापनाचे तत्वाचे स्वरूप पाहिलं, महत्त्व पाहिलं आणि हेनरी फ्युएल जे आहेत यांची काय पाहिली, व्यवस्थापनाची 14 तत्व पाहिली. आता हेनरी फ्युएल यांनी जशी व्यवस्थापनाची 14 तत्व मांडली तसंच फ्रेडरिक विन्स्लॉट टेलर म्हणजे FW टेलर यांनी देखील व्यवस्थापनाची तत्व मांडली. पण FW टेलर यांनी व्यवस्थापनाची तत्व मांडत असताना त्यांनी ती तत्व मांडलेली आहेत ती शास्त्रीय पद्धतीची आहेत. म्हणजे व्यवस्थापनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून मांडलेली तत्व जी आहेत ती तत्व फ्रेडरिक विन्स्लॉट टेलर म्हणजे FW टेलर यांनी मांडलेली आहे. FW टेलरबद्दल आपण माहिती पाहूया बघा. आता फ्रेडरिक विन्स्लॉट टेलर ह्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. टेलर यांचा जन्म 1856 आणि मृत्यू 1915 झाला. ते एक अमेरिकन व्यक्ती होते ज्याने मेडव्हेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फियामध्ये यंत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू स्वतःचा परिश्रम व विकासातून मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचला. त्यांनी वैज्ञानिक आकडेमोडीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन आणि व्यवस्थापना संदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलं गेलेलं आहे. टेलर यांच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे याचा समावेश होतो. टेलर यांच्या मते समस्या सोडवताना मूलभूत नियम आणि चुकांमध्ये शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. इथं FW टेलर जसं FW टेलर जो आहे फ्रेडरिक विन्स्लॉट टेलर, हेनरी फ्युएल जसा होता तसाच FW टेलर आहे. फक्त हेनरी फ्युएलमध्ये याच्यामध्ये बदल आहे की हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत यांनी मांडलेला आहे. यांनी व्यवस्थापनाचा अभ्यास करताना शास्त्रीय व्यवस्थापनाचा आधार घेऊन व्यवस्थापनाचा अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडणारा जो शास्त्रीय व्यवस्थापनाचा अभ्यास करून सिद्धांत मांडला म्हणून त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलं गेलेलं आहे. आज आपण जे आहे हेनरी फ्युएलची व्यवस्थापनाची 14 तत्व पाहिली आणि FW टेलर फक्त सुरू केलेलं आहे. पुन्हा उद्याच्या लेक्चरला FW टेलर विषयी आपण माहिती ऐकणार आहोत. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.